आता तू माझी मैत्रीण आहेस. ओके. नवीन मैत्रीण आहेस. मी तुला भेटलोय कुठेतरी आणि मी तुला म्हटलं आपली भेट झाली आणि मी तुला सांगितलं, की ओके आता तू सावकाश जा. गो सेफ अँड स्लो. रात्रीची वेळ आहे. गुड नाईट. घरी जाऊन वाटलं तर टेक्स्ट कर. असं आपण रात्री अपरात्री जातात ते सांगतो ना. हां. असं तू काय म्हणशील मला सांग? ठीक आहे, मी मेसेज करते. ओके, थँक यू. ओके असं म्हणशील आणि तू निघून जाशील. हां. हे इतकं सिंपल कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे, संवाद असला पाहिजे. तर मॅडम काय म्हणाले असतील? तुला काय करायचंय? मला नाही सांगायचं, स्लो जायचं की फास्ट जायचं? माझं मी बघते, परत बोललास तर बघ. एका श्वासात असं ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही होतो तिथे हा माझा ज्युनियर होता. अच्छा, So, सिनियरिटी नाही सिनियरिटी पेक्षा मला असं एक मिनिट तू पोचला का ते मला असं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आता मी ऍक्च्युली घाबरली कारण माझ्यासोबत 2 वकील आहेत आणि ते 2 वकील आता माझ्यावर केस ठोकू नये अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. कशा आहात? मस्त मजेत. ऊर्जा आणि केस ठोकण्याच्या मूड मध्ये नाही. ऊर्जा आणि शौर्य नावं खूप छान आहेत आणि एनर्जेटिक आहेत. तर तुम्ही तशीच एनर्जी घेऊन येत आहेत मला माहिती आहे. पण आज फर्स्ट एपिसोड रिलीज होतोय, तर कसं वाटतंय? कमाल वाटतंय यार, भारी वाटतंय. एक नवीन विषय, नवीन प्रिमाइस लोकांच्या भेटीला येतोय आणि आमच्या पण भूमिका खूप वेगळ्या आहेत. सो आणि आम्ही खूप म्हणजे शुअर आहोत की पहिला एपिसोड हा प्रेक्षकांना आवडेल. सो एक्साइटेड आहोत. इंद्रनील कसं वाटतंय? फायनली तुझ्याकडे एक सिरियस असं नाही आलेलं आहे. फनीच आहेस तू जसा आहेस तसा. नाही आनंदी आहे मी. छान वाटतंय. आणि एवढा सगळा अभ्यास करायला वेळ मिळाला होता का तुम्हाला? की सगळे जे कलम्स असतात सगळे वाचण्यासाठी वेळ मिळाला होता की तुम्ही जसे येताय तसे वाचताय? मला वाटतं प्रोसेस मध्ये अभ्यास होतोय आमचा. जसं काही माईक. सुरुवातीला जी वकिली भाषा आहे म्हणजे जे खूप बेसिक आहेत तर ते सगळे मला वाटतं त्याचा आम्ही अभ्यास केला होता की कोर्टाचा वावर कसा असावा, बोलावं कसं, मुद्दा कसा मांडावा आणि कलम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जो ऍक्च्युली इनडेप्थ अभ्यास आहे तो मला वाटतं सीन नुसार आमचा होतोय. आमच्यासोबत आमच्या क्रूचाही होतोय आणि मला वाटतं लवकरच प्रेक्षकांचाही होईल. मम. सो मला विचारायचंय की आता तुम्ही दोघं फर्स्ट टाइम भेटला असेल की आता तुमची जोडी आहे. तर एक आपण जजमेंट पास करतो की हा व्यक्ती असा असेल आणि ही व्यक्ती अशी असेल. तर काय वाटलं होतं आणि तसे तुम्ही निघालात का? किंवा तुम्ही जजमेंट जे पास केले तसेच आम्ही आहात तसे का? निघालो. नाही. पण जज आम्ही जजच नाही केलं. नव्हतं केलं जज काहीच. मला फक्त माहिती होतं की आम्ही दोघं सेम इन्स्टिट्यूट मधून पास आउट ओके. झालेलो आहोत. सो एक सिमिलर ग्राउंड होता पण नावाने ओळखत होतो. हा ओके. सो पण असं काही जज नाही केलंय. माझ्या मते आमचे खूप म्युच्युअल्स असल्यामुळे हो. कदाचित काहीतरी बोलायचंय पण तसं दाबतोय असं वाटतंय. नाही बोल. म्हणजे घाबरू नको. घाबरू नकोस ना. नाही मुद्दा असा आहे की जेव्हा Same institute आणि खूप हो. म्युच्युअल हा. असल्यामुळे मला वाटतं. पण पहिल्या 2 दिवसात जरा धाक होता अनुष्काचा. हो अं, का? जरा ठेवते धाक. जरा होता. पण नंतर ऍक्च्युली पहिल्या दिवशी नव्हता, दुसऱ्या दिवशी निर्माण केला तिने. काय केलं तिने असं? की आता म्हणजे मी ऐकायचंय मगाशी मला. नाही हां. सांगितलंय मी सांग, पुन्हा सांग, सांगतो. सांग. कारण हा किस्सा जितक्यांदा मी सांगेन तितक्यांदा तो नव्यानेच ऐकला जाणार आहे. हां, मला ऐकायचं आता नव्याने. आता तू माझी मैत्रीण आहेस. ओके. नवीन मैत्रीण आहेस. मी तुला भेटलोय कुठेतरी आणि मी तुला म्हटलं आपली भेट झाली आणि मी तुला सांगितलं, की ओके आता तू सावकाश जा. गो सेफ अँड स्लो. रात्रीची वेळ आहे. गुड नाईट. घरी जाऊन वाटलं तर टेक्स्ट कर. असं आपण रात्री अपरात्री जातात ते सांगतो ना. हां. असं तू काय म्हणशील मला सांग? ठीक आहे, मी मेसेज करते. ओके, थँक यू. ओके असं म्हणशील आणि तू निघून जाशील. हां. हे इतकं सिंपल कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे, संवाद असला पाहिजे. तर मॅडम काय म्हणाले असतील? तुला काय करायचंय? मला नाही सांगायचं, स्लो जायचं की फास्ट जायचं? माझं मी बघते, परत बोललास तर बघ. एका श्वासात असं अनुष्का ठीक आहे, आपण मला स्वावलंबी आहोत. आणि माझं कॅरेक्टर असंच आहे. खूपच खरं बोलतं. त्याचा त्रास होतो लोकांना. पण एक दिवसाची भेट आणि पोचली का, जेवली का, एवढं काय विचारलं नव्हतं. जाताना माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग आहे. इथे सांगितलं. आणि काय ना ह्याचा हे का आलं असावं कारण ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही होतो तिथे हा माझा ज्युनियर होता. अच्छा, So, सिनियरिटी हा नाही सिनियरिटी पेक्षा मला असं एक मिनिट तू पोचला का ते मला असं. काळजी. तू मला नको सांगू. रिव्हर्स काळजी होती ती. आणि तो वागायला पण माझ्यापेक्षा खूप तो लहानच आहे सो तो वागतो पण तसा ना सो मला असं वाटतं की दिस शुड बी रिव्हर्स. आणि मी आहे यार म्हणजे मी बिलकुल पण ओके. मला ओव्हरवेल्मिंग गोष्टी नाही आवडत. मला असं वाटतं की एका भेटीत मला नाही विचारायला पाहिजे समोरच्याला की
गेलीस का पोचलीस का. पण आय थिंक दॅट सेट्स अ टोन. जेव्हा तुम्ही Okay. खरं बोलतात ना पहिल्याच याच्यात, सो दॅट सेट्स अ तू टोन. म्हणालास की टोन सेट झालाय आणि ही म्हणले सेट सेट झालेला आहे. पण तो टोन काय सेट झालाय? तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग कितवर झालीये? म्हणजे कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन मला वाटतं आम्ही फालतू? कुठल्याही लेवलला जाऊन फालतूगिरी आमच्यात खूप चालते. ओके. आम्ही कुठल्याही पद्धतीच्या टवाळखोर गप्पा मारू शकतो आणि एकमेकांचा कुठल्याही पद्धतीने अपमान करू शकतो आणि तो अपमान खूप इम्पॉर्टंट कुठल्याही फ्रेंडशिप मध्ये असतो. हो, आम्ही तो कधीच मनाला लावून घेत नाही. गेल्या 4 दिवसात तरी नाही लावून घेतलाय. आणि ह्यातही हे जरी असलं तरी मला वाटतं शहाणपण याच्यात द वाईस वन नोज वेन टू स्टॉप. तुम्हाला कळायला पाहिजे की कुठे थांबलं पाहिजे? बाउंड्रीज काय आहेत. सो आय थिंक दॅट ते मला क्लिअर वाटतात. Boundaries पर्यंत जातो आणि थांबतो. हो, सो ठीक आहे. आता तुम्ही इतके दिवस अपमान करत होता एकमेकांना, खूप छान सांभाळून घेते, खूप मस्ती झाली. बट आता मी जर बोलली एकमेकांबद्दल एक चांगली गोष्ट बोलायची तर काय बोलाल? आय थिंक आम्ही ही जरी बाजू असली तरी जेव्हा सेटवर एक्स्ट्रीम ड्रे काय असतं जेव्हा हा त्याच्यामुळे त्याला हसू येतं. माझ्यामुळे ऐकू येते ऐकव त्याला. पण मला वाटतं की सेटवर जेव्हा खूप एनर्जी ड्रेन झालेली असते, जी आमची पहिलाच एपिसोड शूट करताना झाली होती. कारण एक सिक्वेन्स जो तुम्ही बघालच तो खूप जास्त एनर्जी ड्रेनिंग होता, कन्झ्युमिंग होता. पण मला वाटतं की तेव्हा शेवटच्या टेक पर्यंत सस्टेन व्हायला आम्हालाच एकमेकांची मदत झाली. आणि त्यावेळेला मला वाटतं को ऍक्टरचं असणं आणि मग तिथे मैत्री हे करून हा होतंय, व्यवस्थित होतंय, थोडी अजून एनर्जी, होईल. सो आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑन सेट टू हॅव समवन, टू हॅव ऑल युअर कलिग्स अँड युअर को ऍक्टर्स टू होल्ड युअर मॉरल. बरोबर आहे. सो मला वाटतं ते पण आमच्यात आहे. सो इंद्रनील, आज मी कॅमेऱ्यासमोर तुझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोललेली आहे. आता नाही म्हणजे मी आता किती काही बोललो असेल की आईस ब्रेकर मोमेंट त्याने एक कमाल दिला मला, पण शी इज टू काइंड. त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट असतं माणूस म्हणून आणि मला वाटतं की काइंडनेसच आहे जो आपल्या सगळ्यांना कनेक्ट करतो आणि त्यामुळे कनेक्ट तू झालो बघू असेल. नकोस त्याच्याकडे, त्याला पॉज येतोय. तो पूर्ण वाक्य कर. कॉलेज संपलंय. नाही कॉलेजमध्ये आम्ही अनफॉर्च्युनेटली मी पास आउट झाले आणि हो, मला नाही. सिरियलच मिळाली. आम्ही भेटलोच नव्हतो कधी कॉलेज. अच्छा. मी So- सेकंड इयर मध्ये होते तेव्हा तो फर्स्ट इयर. मला एवढंच माहिती होतं की माझी सिनियर आहे अनुष्का, जी आता सिरियल करते आणि ती ऍक्टिव्ह सिनियर होती ती माझी. असं नाही की हो. पास आउट झालेली हो. सिनियर, ऍक्टिव्ह सिनियर होती. कुठल्या कॉलेजचे तुम्ही? ललित कला केंद्र हो. पुणे. त्यामुळे नाईस. त्यामुळे ही ऍक्टिव्ह होती आणि तुला माहिती होतं. नंतर तुला कळालं की अच्छा कॉलेज ज्युनियरच आता आपल्यासोबत काम करतो, त्यामुळे मजा येणार आहे, वेगळेपणा येणार आहे. तर खूप जणांना तुमच्यासोबत गप्पा मारायचे, त्यामुळे फार वेळ तुमचा घेत नाही मी. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी पुढील वाटचालीसाठी, आणि आपण मजा करू, भेटत राहू आणि ऑल द बेस्ट. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय वचन द्याल? की आम्ही तुम्हाला हेच वचन देऊ की आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू आणि तुम्ही आम्हाला वचन द्या की तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहील. येस. मम. थँक्यू. थँक्यू.